नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर 5,000च्या दरावर सध्याच्या कंडिशनला काय आपण सर्वांनी सोयाबीन विकावं का मग असं न करता तेजीची वाट बघत या ठिकाणी थोडंसं थांबावं, हा जो तुमच्या मनात सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दिले जाणार आहे अचूक उत्तर, की 5,000च्या दरावर सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी सोयाबीन विकायला पाहिजे का मग 5,000च्या दरावर सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे. कशात होऊ शकतो आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. 5,000च्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्यानं जास्त फायदा होणार की मग 5,000च्या दरावर सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत थांबल्यानं या ठिकाणी आपल्या सर्वांचा होऊ शकतो जास्तीत जास्त फायदा. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर. याच्यासाठी कृपया करून आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जर आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचे आपणास अचूक उत्तर मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, की 5,000च्या दरावर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकायला पाहिजे का मग थांबायला पाहिजे. कशात होऊ शकतो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा. 5,000च्या दरावर सध्याच्या कंडिशनला सोयाबीन विकल्यानं जास्त फायदा होणार की मग 5,000च्या दरावर सध्या सोयाबीन न विकता तेजीची वाट बघत थांबल्यानं जास्त फायदा होऊ शकतो. चला या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी, ती सोयाबीनची दर पातळी ही आजच्या कंडिशनला 5,000पर्यंत पोहोचली. काही बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000च्या वर आलाय. कुठे हा बाजारभाव 5,050 तर कुठे 5,100 झालाय. मग अशा परिस्थितीत जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो विचारायला लागलाय की 5,000 व 5,000च्या वर थोडासा भाव गेलाय, मग आम्ही काय करावं. इथं सोयाबीन विकावं का मग थोडंसं थांबावं हेच कळत नाहीये. चला आता सांगतो हे समजावून. बघा मित्रांनो, इथून पुढे भविष्यात काय काय घडू शकते ते प्रथम बघा. यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट. मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा 0. सोयापेंडीची मागणी अत्यंत जास्त, मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत कमी. अमेरिकेतून सोयाबीनचे बाजारभाव वाढण्याची शक्यता असणारे ट्रेंड व संकेत. आणि भविष्यात मध्य प्रदेशची भावांतर योजना बंद झाल्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणारी तेजी व भविष्यात मागणीपेक्षा घटत जात असलेला पुरवठा. या जर सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर भविष्य हे उज्ज्वल आहे. भविष्यात सोयाबीनचा भाव 6,000 तर नक्कीच होणार आहे. मी तर याच्याही पुढे जाऊन म्हणेल की पावसाळ्यात यंदा सोयाबीन 6,500 ते 7,000पर्यंत सुद्धा पोहोचू शकते. राहिला प्रश्न की मग 5,000च्या दरावर सध्या सोयाबीन विकायचं का नाही, तर तुम्हाला सांगतो सध्या 5,000च्या दरावर सोयाबीन हे 100% विकायचं नाही. लक्षात घ्या, मी काय म्हणलो, विकायचं नाही. मग कधी विकायचं तर लक्षात घ्या, लवकरच सोयाबीन 5,500च्या आसपास पोहोचणार.
जसा सोयाबीनचा भाव 5,500च्या आसपास पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकायचे. जर असं आपण केलं तर प्रत्येक तेजीत सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकल्यानं आपल्या सर्वांचा खूप खूप होईल फायदा. जेव्हा मार्केट अनिश्चित असते पण तेजीचं असते तेव्हा प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकणं हा फायद्याचा सौदा आहे. म्हणून 5,000च्या दरावर सध्याच्या कंडिशन सोयाबीन न विकता 5,500च्या दरावर भाव गेला की तिथून प्रत्येक टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विका, ज्यामुळे होईल आपला फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्व मित्र या ठिकाणी साधतात. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवांच्या आजच्या वेळेत मनापासून आपल्या सर्वांची मी उद्या मानतो. खूप खूप आभार.